जय शिवराय बांधवांनो, मी गणेश शुक्ले पाटील, संस्थापक अध्यक्ष धर्मवीर छावा संघटना. धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बचाव आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे. त्या आंदोलनाअंतर्गत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आता या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा जो मराठा तरुणांनी जे कर्ज घेतलेले त्यामधील 500 कोटीचा व्याज परतावा थकीत झालेला आहे आणि त्यामुळं महामंडळ पूर्ण कोलमडलेलं आहे. नवीन प्रकरण होत नाहीत, तुमचा अर्जही स्वीकारला जात नाही आणि जुने जेवढ्या बी स्कीम आहेत किंवा त्यांचे जेवढे बी फायली आहेत त्या सर्व रिजेक्ट केल्या जात आहेत आणि ज्यांचे प्रकरण झाले त्यांचा टोटली व्याज परतावा बंद आहे. आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. ज्या ज्या मंत्र्यावरती जबाबदारी आहे मराठा समाजाची, मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत यावरती विधिमंडळामध्ये जे पावसाळी अधिवेशनामध्ये कोणताही चकार शब्द काढलेला नाही आणि त्यांच्याबरोबरच जे शेंगा झोडाला इकडे प्रसाद लाड येतात आणि सांगतात की खूप काही मराठा समाजाला आम्ही काही देऊ लागलो किंवा खूप काही मोठ्या योजना लागू करू लागलो, फक्त आणि फक्त इकडं येऊन फक्त मीडिया समोरच बाईट देतात. पण पावसाळी अधिवेशनात एकाही मंत्र्यांनी सरकारच्या असो की विरोधी पक्षातले असो एकानेही मराठा समाजाच्या प्रश्नावरती तोंड उघडायला तयार नाहीत. बांधवांनो, आता जर आपण ही चळवळ उभी जर नाही केली तर मराठा समाजाच्या बांधवांसाठी, तरुणांसाठी जे व्यावसायिक जे कर्ज मिळणारं आपलं जे महामंडळ आहे त्याच्यातून जे काही गोरगरीब आपले जे तरुण आहेत त्याच्यातून कर्ज घेऊन उभा राहणारे व्यावसायिक हे पुरते डबघाईला आलेले आहेत. ही चळवळ जर आपण उभी जर नाही केली तर सर्व आरक्षणामध्ये तर मराठा समाजाचा गोंधळ यांनी घातलेलाच आहे, पण उरलं सुरलं सारथी आणि महामंडळ सुद्धा यांचं बंद करण्याच्या सरकार हे तयारीत आहे. सरकारला वाटतंय की 2-3 मंत्री पुढे घालून चॉकलेट देऊन मराठा समाज भावनिक आहे आणि भावनिकतेच्या भरामध्ये मराठा समाजाला आपण फसवू. पण या व्हिडिओच्या माध्यमातून उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील प्रसाद लाड आणि या सरकारला सांगू इच्छितो, फडणवीस साहेब, मराठा समाज जरी भावनिक असला पण मराठा समाज हा गाफील नाही. तुमच्या पावसाळी अधिवेशनावरती मराठा समाजाचं बारीक लक्ष आहे आणि मराठा समाजाच्या मागण्या ज्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं जे 500 कोटीचं व्याज परतावा थकीत आहे तो तात्काळ त्वरित मराठा समाजाच्या खात्यावर जमा करा, अन्यथा धर्मवीर छावा संघटना तुम्ही नेमलेल्या उपसमितीतील राधाकृष्ण विखे पाटील व 11 मंत्र्याला दिसेल तिथे रस्त्यावर जा विचारल्याशिवाय राहणार नाही. याची गांभीर्याने नोंद या सरकारने घ्यावी. जय शिवराय.